तर त्या परमेश्वराचं प्रतिरूप काय आहे जर ते मला कळालं असेल ते तुम्हाला सांगणं देखील गरजेचं आहे. खोलवर मुळापर्यंत भविष्याबद्दल लिहिणं, त्या येशू ख्रिस्ताबद्दल आणि त्या येशू ख्रिस्ताचं प्रेम आज या संपूर्ण विश्वास ठेवणाऱ्याला लोकांना समजणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करतो. किती तारे? तारा पाहिला सगळ्या जणांनी? कुठे आहे तारा? तारा म्हणजे तारा नाही. कोणाचं नाव असेल तारा, ती तारा नाही. तारा वर म्हणजे तारा कुठं आहे? बोला. तारा कुठं असतो? आकाशामध्ये तारा आहे. रोज संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला आणि मला तो तारा दिसतो, पण त्या ताऱ्याला बनवलं कोणी? आणि तो म्हणतो असं 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 7 तारे तो म्हणतो माझ्या उजव्या हातामध्ये आहेत. जो 7 तारे यहोवा म्हणतो त्याने आपल्या हातात घेतलेले आहेत आणि ते धारण केलेले आहेत आणि सोन्याच्या 7 समयामधून तो चालतो. सोन्याच्या समयी आली का? कुठेही ती समय आपल्या समोर सांगा बरं. समयी दिवा लावतो ना बघा, काही लोक निरंजन म्हणतात, बरोबर आहे ना, पूर्वी लोक. आणि काही लोक मी आम्ही पाहिले जुन्या करारामध्ये त्याला दीपवृक्ष म्हटलेला आहे. आणि ही समय जर तुम्ही आणि मी जरी पाहिली ना, त्या एकदम सोन्याची समय असली. त्या समयीमध्ये तेल टाकलं जातं आणि तिथे ना दिवे लावण्यासाठी अशा 7 वाट्या असतात. आलं का लक्षात? आणि तेल टाकल्यानंतर आम्ही त्या भिजवल्यानंतर बाजूला ठेवतो आणि त्या 7ची 7 वाता पेटून देतात. आलं का चित्र समोर? या सोन्याच्या ज्या समया असतात, त्या सोन्याच्या समयामधून तो म्हणतो मी चालतो. कुठं लिहिलं आहे? प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 1 अध्याय 12 वचन. माझ्या बरोबर बोलत असलेला वाणी कोणाची आहे हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तर सोन्याच्या 7 समया आहे. प्युअर सोनं किती टक्के असतं? 22 कॅरेट, 24 कॅरेट प्युअर सोनं. आणि मग या वचनातून तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की सोन्याच्या समयामधून यहोवाला हे दर्शन झालेलं आहे. त्यांनी ऑन द स्पॉट समोरासमोर भविष्यामध्ये काय गोष्टी घडणार आहेत त्या सृष्टीच्या निर्माण करणाऱ्याला पाहिलं आहे. या सोन्याच्या 7 समया हे 7 मंडळाचं दर्शक आहे. म्हणा 7 मंडळाचं दर्शक आहे. आणि त्या मंडळांसाठी हे प्रगटीकरण त्या काळामध्ये केलेलं होतं. आणि ते प्रगटीकरण 13व्या वचनामध्ये तुम्ही आणि जरी पाहिलं तर कोणाविषयी लिहिलं आहे? 1 अध्याय 13 वचन. आणि त्या समयाच्या मध्यभागी
मध्यभागी आणि त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. असा कुणी एक यहोवान देवाचा सेवक लिहिताना म्हणतो माझ्या दृष्टीमध्ये पडला. वाव, होतंय देवाचं दर्शन तुम्हाला? कधी असा हट्ट केला देवा मला तुझं दर्शन दे? हा देवाचा पुत्र कोण आहे? म्हणा प्रभू येशू ख्रिस्त. म्हणा प्रभू येशू ख्रिस्त. हा, आणि हे पुस्तक तुम्ही जर पाहिलं तर दानिएलच्या पुस्तकामध्ये देखील 7व्या अध्याय आणि 13 वचनामध्ये तुम्हाला आणि मला वाचायला मिळत. काढूया, फार सुंदर हे देखील वचन आहे. मनुष्याचा पुत्रासारखे, आणि मनुष्याचा पुत्र त्याला का म्हटलेला आहे? कारण तो या जगामध्ये ज्यावेळेस आला त्यावेळेस त्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे कुमारी मरियाच्या पोटी जन्म घेतलेला आहे. माणसाच्या पोटी ज्यावेळेस देव जन्माला येतो किंवा जन्म घेतो त्यावेळेस त्याला मनुष्याचा पुत्र असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून यहोवान या ठिकाणी काय म्हणतो? मनुष्याच्या पुत्रासारखा. त्याने काय केलेलं आहे? पायघोळ धागा, म्हणजे त्याचं वस्त्र काय आहे? पायघोळ धागा म्हणजे पायापर्यंत काय आहे? धागा त्याने घातलेला आहे, पांढरा शुभ्र धागा त्याने घातलेला आहे. हा वाचा, दानिएलचं पुस्तक 7वा अध्याय 13 वचन. जे मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले. आता हा दानिएल बोलतो बर का. दानिएल आणि या ठिकाणी प्रगटीकरण लिहिणारा जो यहोवान आहे, हे कशाबद्दल लिहितात? भविष्य काळामध्ये काही गोष्टी घडणार आहेत. भविष्य काळात कोण गोष्टी कशा प्रकारे घडवणार आहेत आणि त्याचा मालक, धनी, स्वामी कोण आहे त्याच्याबद्दल हे लिहिलेलं आहे. आता दानिएल पण भविष्याबद्दल येशू ख्रिस्ताच्या लिहित आहे आणि त्याला दृष्टांत झालेला आहे रात्रीचा. हा, तो आकाशातील मेघावरून आरूढ होऊन मानव पुत्रासारखा कोणी आला. तो त्या पुरुषाकडे आला व त्यांनी त्याच्या जवळ नेले. हा, आणि तो त्या पुरुषाजवळ आला. म्हणजे कोणाजवळ आला? पुरुषाकडे आला. आणि मग तुम्हाला आणि मला या ठिकाणी जुन्या करारामध्ये जो संदेश आहे हे पाहणारा, त्याचं नाव आहे दानिएल. म्हणा सगळ्यांना दानिएल. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे त्यांनी काय पाहिलेलं आहे? मेघारूढ होऊन येत असताना वैभवी रूप. वैभवी म्हणजे साधारण का? प्रचंड श्रीमंत असा तो वैभवी स्वरूप त्याचे या ठिकाणी दाखवलेले आहेत. आणि मग तुम्ही आज मी वाचलं हे भविष्य काळामध्ये ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत तसा या ठिकाणी लिहिला आहे 7 समया म्हणजे 7 मंडळ्या, आणि त्या पण सोन्याच्या. 7 समयामधून तो चालला, म्हणजे ते दर्शन आपण पाहिलं. जरी ख्रिस्त, त्याचा अर्थ काय? जरी ख्रिस्त स्वर्गामध्ये आहे. कुठं आहे? एकदा तो जगात आला त्यावेळेस मनुष्य रूप धारण करून आला. त्याला आम्ही पाहिलेलं नाही, बरोबर आहे.
ज्या लोकांनी त्याला पाहिलं आहे 30 वर्षापर्यंत आणि त्यानंतर 3.5 वर्ष सेवा कार्य करत असणारा सामर्थ्यशाली प्रभू येशू ख्रिस्त, त्या काळच्या लोकांनी त्याला पाहिलेला आहे. परंतु आज तुम्ही आणि मी त्या प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलेलं, त्याचं दर्शन आम्हाला झालेलं नाही. तरी देखील हा प्रश्न आहे, तो राहतो स्वर्गामध्ये. कुठं राहतो? देवाचं सिंहासन जे आहे ते स्वर्गामध्ये आहे. कुठं आहे? स्वर्गामध्ये त्याचं सिंहासन आहे. पण आज आमच्या संग बोलणारा कोण आहे? जर देव जर स्वर्गामध्ये राहतो तर आता आम्ही म्हणतो की देव आमच्यामध्ये हजर आहे, देव आमच्यामध्ये उपस्थित आहे, देव आमच्यामध्ये चालत आहे. आम्ही का म्हणतो असं? कारण त्याचं प्रतिरूप, त्याची सेम टू सेम अदृश्य कॉपी जो आहे पवित्र आत्मा, त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आज या जगामध्ये पाठवलेला आहे. प्रत्येकासाठी तो पवित्र आत्मा आज आमच्यामध्ये पाठवलेला आहे. आणि आज ह्या मंडळांसंग जर बोलणारा कुणी असेल तर तो पवित्र आत्मा आहे. म्हणा पवित्र आत्मा. आमच्या संग बोलणारा पवित्र आत्मा, आम्हाला शिकवणारा, आम्हाला ज्ञान देणारा, आम्हाला गाईड करणारा, आम्हाला खरं आणि खोट्याची जाणीव करून देणारा, असं पुष्कळ जर तुम्ही यादी केली, हा पवित्र आत्मा आज आम्हाला चालवणारा आहे. यव्हानाला देखील चालवणारा हा पवित्र आत्माच होता. लक्ष द्या. यव्हानाला देखील सांगणारा, त्याला लिहिण्यास लावणारा देखील हा पवित्र आत्माच होता. आणि आज देखील या संपूर्ण जगामध्ये जेवढ्या मंडळ्या आहेत, जर त्या देवाच्या सेवकाला सनातन परमेश्वर काय आहे त्याची ओळख करून घेण्याची इच्छा असेल तर त्या प्रभू येशू ख्रिस्तावर त्या व्यक्तीने विश्वास ठेवणं गरजेचं आहे. देवाच्या लोकांना जर प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला तर सनातन परमेश्वर कोण आहे, त्या परमेश्वराची मानवाला ओळख करून देणारा हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जर प्रभू येशू ख्रिस्त जर स्वर्गामध्ये राहत आहे तर आज वचन ऐकल्यानंतर ते वचन जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. हे वचन जे आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. आणि आज तुमच्या आणि माझ्यामध्ये, मनामध्ये, विचारांमध्ये कार्य करणारा जो आहे हा पवित्र आत्मा आहे. हा दिसत नाही. काय आहे? तर आम्हाला जे काही पवित्र आत्मा शिकवतो, जे काही पवित्र आत्मा आम्हाला बोलतो, जे काही पवित्र आत्मा आम्हाला करायला सांगतो, त्याच गोष्टी आम्ही करत असतो. आणि म्हणून हा पवित्र आत्मा काय करत आहे, तो जे लोक देवाच्या हातामध्ये येतात, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात, तो पवित्र आत्मा ह्या मंडळांना सुरक्षित ठेवतो. म्हणा श्रीजन आमेन. काय ठेवतो? तर तुम्हाला आणि मला आज आपला विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवणं फार महत्वाचं. येशू मसीह की येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे. आणि आज हा विश्वास ठेवा की बोलणारा आमच्या बरोबर पवित्र आत्मा आहे. कोण आहे? म्हणा पवित्र आत्मा, अर्थात सत्याचा आत्मा. जर हा सत्याचा आत्मा या वचनातून जर आम्हाला प्रगट होत आहे तर तो आमच्या हृदयासंग बोलत आहे.
काय करत आहे? बोलत आहे. आणि ह्या मंडळांमधून पवित्र आत्मा, त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला आणि मला चालणं गरजेचं आहे. आणि जे लोक त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने चालतील, जे लोक पवित्र आत्म्याच्या हातामध्ये स्वतःला देऊन टाकतील, देवा माझं जीवन तुझ्या हातामध्ये घेऊन टाक. पवित्र आत्मा माझ्या जीवाचा ताबा घे, माझ्या मनाचा ताबा घे, माझ्या विचारांचा ताबा घे, माझ्या बुद्धीचा ताबा घे. ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याला परवानगी देतो ना, त्यावेळेस हा पवित्र आत्मा आमच्या या शरीराला, जे टीव्ही मध्ये जे रिमोट कंट्रोल असतं टीव्ही चालवण्यासाठी, आम्ही ज्यावेळेस प्रभूच्या हातामध्ये, आत्म्याच्या हातामध्ये, पवित्र आत्म्याच्या हातामध्ये येतो, त्यावेळेस हा पवित्र आत्मा आमच्या शरीराला चालवतो, आमच्या आत्म्याला चालवतो. जसं टीव्ही चालवण्यासाठी एक रिमोट असतो आणि रिमोट दाबल्याशिवाय टीव्हीचं चॅनल चेंज होत नाही, बदलत नाही. 10,000ची टीव्ही असू द्या, 1 लाखाची टीव्ही असू द्या, पण तिथं चालवणं फक्त रिमोट वरती असतं. तसं तुम्ही आणि मी देवाच्या हातामध्ये जर पडलं, तुम्हाला आणि मला चालवणारा हा होली स्पिरिट असतो. पवित्र आत्म्याने मला चालवलं पाहिजे, पवित्र आत्म्याने मला संदेश दिला पाहिजे, पवित्र आत्म्याने मला कोणतं गीत गायचं ते मला सांगितलं पाहिजे, पवित्र आत्म्याने मला ज्या काही गोष्टी करायच्या त्या मला शिकवल्या पाहिजे. आणि जर त्या पवित्र आत्म्याने जर त्या गोष्टी मला शिकवल्या, माझं जीवन जर त्याच्या हातामध्ये आहे, तर या जीवनाला तो सुरक्षित ठेवणार आहे. काय करणार आहे? काय करणार आहे? तर इफिसकराची जी मंडळीचं जे गुण होते, लक्षण होते, जर तुम्ही आणि जरी पाहिलं, एकेकाळी ही मंडळी आहे ख्रिस्तासाठी फार आवेशी होती, ख्रिस्तासाठी जीवन जगणारी मंडळी, ख्रिस्तासाठी धावपळ करणारी मंडळी, ख्रिस्तासाठी काम करणारी मंडळी, तिच्यामध्ये आवेश दाखवला गेलेला आहे. कारण तिचं देवावरची जे प्रेम आहे, सुरुवातीला ती प्रगट करत होती. जसं आम्ही सुरुवातीला देवाकडे आलो ना, आठवा ते दिवस आम्ही काय प्रार्थना करायचो, आम्ही काय उपवास करत होतो त्या काळात. त्या काळामध्ये आम्ही काय स्तुती करायचो देवाची. त्या काळामध्ये आम्ही किती लोकांना सुवार्ता सांगायचो. त्या काळामध्ये आम्ही गोर गरिबांना, अनाथ, विधवा यांना कितीतरी मदत करायचो आम्ही. त्या काळात आठवा चर्च नाव जरी घेतलं प्रार्थनेचं, तर आमच्या मनात उभारी यायची, चला काम सोडा, लगेच चर्चला जायचं, लवकर आवरा, प्रार्थनेला जायचं, लवकर आवरा, आज भक्तीचा दिवस आहे. देवाच्या कामामध्ये त्या काळात ही इफिस या ठिकाणची जी मंडळी होती एकदम आवेशी होती, कुठल्याच गोष्टीमध्ये मागं पुढे घेत नव्हती. एकेकाळची वरखेडमध्ये मंडळी पण पहा, आणि आपलं सुरुवातीचं जीवन आठवा. तुम्ही ख्रिस्तासाठी किती पळत होता, किती झटत होता, त्याच्या सेवेसाठी तुम्हाला काय काय करूशी वाटत नव्हतं हे आठवा. तुम्हाला काय करता येईल ते पैशाच्या स्वरूपामध्ये असू द्या, ते अन्नाच्या स्वरूपामध्ये असू द्या, काय काय करायचं आहे, त्यावेळेस आम्ही एवढे आवेशी होतो. परंतु इफिस या ठिकाणची जी मंडळी आहे, तिनं पहिलं प्रेम सोडलं आहे. काय केलं आहे? पहिलं प्रेम. 40 वर्ष होऊन गेले त्या मंडळीला. 40 वर्षापर्यंत ही मंडळी पोचली. एवढा देवाच्या सेवकाने
पौलाने या ठिकाणी त्या मंडळीला शिकवलंय. पत्राच्या माध्यमातून, बोलण्याच्या माध्यमातून 40 वर्ष होऊन गेलेत, पण तुम्ही आणि मी पाहतो 40 वर्षाचं सुरुवातीचं प्रेम आणि जसा जसा कॅलेंडर बदलत चाललं, वर्ष बदलत चाललं, तसं तसं ती मंडळी पण बदलत 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 चालली. ती पहिल्यासारखं ख्रिस्ता संघ नातं जोडायला तयार नाही. ख्रिस्ता संघ काम किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवण्यासाठी ते तयार नाही. पहिलं ती सगळं विसरून गेलेली आहे. आपल्या आध्यात्मिक जीवनाचं परीक्षण करा की मी ज्या दिवसामध्ये विश्वासामध्ये आलो होतो त्यावेळेस हेच बायबल मी वाचत होते, तीच प्रार्थना मी करत होते, तेच गाणे मी गात होते, त्याच चर्च मध्ये मी जात होते, त्याच सेवकाकडून मी प्रार्थना करून घेत होते. हे जीवन आठवा. प्रभू बदललेला नाही, प्रभूचं वचन बदललेलं नाही. गाणे नवीन नवीन येतात, प्रभूची स्तुती बदलली, गाणे वेगवेगळे आले, आराधना वेगवेगळ्या आल्या, पण प्रभूचा शब्द पवित्र शास्त्रामध्ये जो लिहिलेला आहे तो आज पण तसाच आहे. बदलला देवाच्या लोकांनो प्रभू नाही, बदललोय आम्ही. बदलली सगळी मंडळी. पहिलं प्रेम वरखेड गावाच्या मंडळीचं त्या ख्रिस्ताबरोबर तसं राहिलं नाही. स्वतःच्या आत्म्याचं परीक्षण करा. मी पहिला माणूस आहे का तो ख्रिस्तावरती अजून तेच प्रेम करत आहे, ख्रिस्तासाठी धावत आहे, ख्रिस्तासाठी पळत आहे, ख्रिस्तासाठी आवेशी आहे, ख्रिस्तासाठी झील मध्ये आहे, ख्रिस्ताचं नाव मी सांगत आहे लोकांना. पहिला आवेश अजून तुमच्यामध्ये आहे का? नाना प्रकारचे कारण आमच्या जीवनामध्ये आले असतील आणि आम्ही ख्रिस्तापासून वेगळं 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 होत गेलो आणि एकेकाळी फीस या ठिकाणची मंडळी, एकेकाळी देवासाठी झटणारी ती मंडळी आता घायल झालेली आहे, जखमी झालेली आहे आणि ती मंडळी आता एकदम थंड झालेली आहे, एकदम कोमट झालेली आहे ती मंडळी. तिच्यामधला तो आवेश पवित्र आत्म्याला दिसत नाही आहे. येशू मसीह की पवित्र आत्म्याला दिसत नाहीये. एकेकाळी प्रभू इफिस या ठिकाणच्या मंडळीची कौतुक करायचा. वाह माझे लोक, वाह काय प्रार्थना करत आहे, काय गाणे गात आहे, काय आराधना करत आहे, काय स्तुती करत आहे, काय धन्यवाद देत आहे, काय उपवास करत आहे, काय सुवार्ता सांगत आहे. प्रभू म्हणायच्या शब्बास माझ्या विश्वासू दासा. सुरुवातीचा गडाक राहिला नाही. तुमचे नाव घ्या. सुरुवातीचे तुम्ही आहात का? सुरुवातीची वधू तुम्ही आहात का? प्रभू एकेकाळी आम्हाला म्हणायचा गुड, आमच्या जीवनाकडे पाहायचा आणि प्रभू म्हणायचा वाह मी काय लेकरू निवडलंय आणि ते लेकरू माझं काम काय करत आहे. वाह. प्रभू सुद्धा एकेकाळी आम्हाला धन्य म्हणायचा. प्रभू एकेकाळी आम्हाला आशीर्वादित म्हणायचा. प्रभू एकेकाळी आमची वाहवा करायचा, प्रशंसा करायचा, कौतुक करायचा. परंतु आज तसं वरखेड गावाची मंडळीमध्ये दिसतं. एकेकाळी वरखेड गावाची मंडळी दुसऱ्यांना हलवणारी होती, दुसऱ्यांना एनकरेज करणारी होती, दुसऱ्यावर प्रेम करणारी होती, दुसऱ्याच्या सुखात दुःखात उडी मारणारी होती. ह्या घरात प्रार्थनेला जायची, त्या घरात प्रार्थनेला यायची. काय करत नव्हता तुम्ही आणि विचार करा. परंतु आज प्रभू देखील तुमच्याकडे माझ्याकडे पाहत आहे आणि पवित्र आत्मा देखील आज वरखेड गावातील येणाऱ्या विश्वासणाऱ्याला म्हणत आहे तू पहिली प्रीती
सोडली आहेस. तू पहिलं प्रेम माझ्यावरती जो करत आहेस आणि करत होता ते प्रेम तू सोडून दिलं. आज या संपूर्ण मंडळी, जगातील जेवढ्या मंडळ्या आहेत, संत यवनाच्या द्वारे या मंडळांना हा प्रश्न टाकतो, तुझं पहिलं प्रेम कुठं आहे? तुझी पहिली प्रार्थना कुठं आहे? तुझं पहिलं गाणं कुठं आहे? तू पहिला माझ्या समोर जसा यायचा ती नम्रता कुठं आहे? प्रभू आम्हाला प्रश्न विचारतोय आज. ही झील इपिसच्या ठिकाणची मंडळीची होती, ती पण त्यांच्यामध्ये दिसली नाही. ही मंडळी घसरत गेली, घसरत गेली, घसरत गेली, घसरत गेली. का? वरखेड मधील मंडळी घसरत गेली, घसरत चालली, घसरत चालली. का? महाराष्ट्रातील मंडळ्या, नगर जिल्ह्यातील मंडळ्या घसरत चालल्या, घसरत चालल्या. का? जगातील मंडळ्या, त्यांचा विश्वास घसरत चालला, घसरत चालला, घसरत चालला. का? पवित्र आत्मा म्हणतो, मी तुझ्यामध्ये चालतो, परंतु तुझं पहिलं प्रेम माझ्यावरती राहिलं नाही, पहिली भक्ती राहिली नाही, पहिली आराधना राहिली नाही, पहिल्यासारखं माझ्या उपस्थितीत तू येत नाही. अमावस्याला येतो, कधी पौर्णिमाला येतो, कधी सणाला येतो, कधी वाराला येतो. पहिलं प्रेम नाही राहिलं. पहिल्यासारखं पवित्र शास्त्र वाचत तू नाहीस. पहिल्यासारखं बायबल घेऊन तू लोकांकडे जात नाहीस. पहिल्यासारखी जाऊन या गावातील लोकांना सुवार्ता सांगत नाही. पहिल्यासारखी तू प्रार्थना लोकांसाठी करत नाही. पहिलं जे तू करत होता ना, मुला ते आठव, मुली तू आठव की तू पहिली प्रीती का सोडलीस. मी तुझे एकेकाळी देव म्हणतो कौतुक करायचो, स्तुती करायचो, तुझी साक्ष मी लोकांसमोर नेली, सगळं काही केलं, परंतु आज तुझ्यातला आवेश मेला आहे. आणि म्हणून आज हा परमेश्वर इशारा देत आहे या शब्दाच्या द्वारे की तुम्ही पहिलं प्रेम देवाबरोबर करायचं का सोडलं? का प्रभूला विसरला तुम्ही? आकाश आणि पृथ्वी असं नाही तसं होईल, तर तो देव म्हणतो मी माझं वचन कधी बदलणार. सगळं काही उद्ध्वस्त होईल, पण तो आज हे वचन कधीच बदलत नाही. देव नाही बदलला, मंडळ्या बदलत चालल्या. मंडळाचं प्रेम थंड थंड होत चाललं आहे. देव नाही बदलला, देवाचं वचन बदललं नाही, देवाचा शब्द बदलला नाही, देवाचं पवित्र शास्त्र बदललं नाही, देवाने केलेले करार बदलले नाही, देवाने ज्या ज्या गोष्टी लिहून ठेवल्या पवित्र शास्त्रामध्ये त्या बदलल्या नाहीत. देव आहे तसाच आहे, पण आमचं प्रेम देवावरती फार कमी झालं. आणि म्हणून हा आज पुन्हा 43 वर्षाचा इतिहास यव्वान मांडत आहे. तसंच वरखेड गावातील मंडळीला जो झालेला 11 वर्धापन दिन येत आहे, याचं परीक्षण तुम्ही आणि मी केलं पाहिजे. तेव्हा वचनाच्या द्वारे आमचे आत्मिक नेत्र उघडे करू. आमेन.